धुळ्यात खोल गल्लीत पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी, भांडे दुकानात 1,90,000ची रोकड लंपास, तर चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या खोल गल्ली भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून एका प्रसिद्ध भांडे दुकानात मोठी चोरी झाली आहे. धुळेतील खोल गल्लीत क्रमांक 4 मधील रमणलाल पूनमचंद जैन यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. दुकानाचे मालक सुरेश जैन हे वरच्या मजल्यावर झोपले असताना चोरट्याने शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. ही घटना पहाटे 2 वाजेनंतर घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. चोरट्याने गल्ल्यातील 1,80,000 रुपये रोख आणि 8 ते 10,000 रुपयांची चिल्लर असा एकूण 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी 8 वाजता मालक दुकान उघडण्यासाठी खाली आले असता शटरचे कुलूप तुटलेले दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. सुदैवाने चोरीची ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात चोरटा स्पष्टपणे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत. माझं नाव जय सुरेश जैन. माझी खोल गल्लीत शाह रमणलाल पूनमचंद जैन भांड्याची दुकान होती. आम्ही रात्री झोपलो होतो. तो 1:30 वाजेपर्यंत आम्ही इकडं खालती होतो. मग 2 वाजेच्या नंतर केव्हा तो चोर आला. गल्ल्यात आमची 1,80,000 रुपये कॅश होती आणि 8 ते 10,000 रुपयाची चिल्लर होती. ते सर्व तोडून चालला गेला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व त्यांनी शटर कसं काय तोडलं, गल्ला कसं काय तोडलं, काय काय वस्तू चेक केली, ते सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड चेक झालं आणि सर्व व्हिडिओग्राफी आमच्याकडे आहे. आम्ही पूर्ण पुरावे दिले. आम्ही सकाळी 7:30-8 वाजता पोलिसांना कळवलं. पोलीसची टीम फटाफट आली. सर्व डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम सर्व आली. सर्व टाइम टू टाइम सर्व चेक चालू आहे. आता लवकरात लवकर पोलीस करून दे.